मित्रांनो, धमाल आणि मस्ती अजून संपलेली नाहीये. आजच्या या गरबा आणि टॅटू उत्सवाचे सरप्राईज गेस्ट आलेले आहेत. होय होय, कोण आहे कोण आहे? कुठे आहे? दिसत नाही ते कुठे आहेत? कुठे? अच्छा, इकडून कोणीतरी येतंय. अरे मामा, अरे वीरा, कसा आहेस तू? ताई मी एकदम मस्त टकाटक. तू कशी आहेस ताई? मस्त मजेत. सुंदर, तू कुठून आलास? अहमदाबाद वरून. का? मला म्हणायचंय कधी? अरे मी तर कधीच आलो आहे. मी तर लपून लक्षपूर्वक तुमचा गरबा बघत होतो, म्हणजे मला बक्षीस देता येईल ना. तू बक्षीस देणार? का? मला बक्षीस देता येत नाही का? नाही, देऊ शकतोस रे. मग सांग बाबा, कुणाला आणि काय बक्षीस देणार आहेस? सांग बाबा, सांग काय बक्षीस देणार आहे? सांगतो. सगळे जरा शांती ठेवा. हा, बक्षीस देण्याआधी मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. तसं पाहता तुमच्यामध्ये ना कुठली स्पर्धा आहे ना कुठली हार जीत आहे. तरीही मी बेस्ट टॅटू काढणाऱ्याला आणि बेस्ट गरबा खेळणाऱ्याला मी त्याचं अभिनंदन करू इच्छितो आणि मी त्याला बक्षीस देऊ इच्छितो. माझ्या जजिंग नुसार आजचे विनर आहेत कोमल वहिनी आणि हाती भाऊ. होय 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 होय. अरे वा, ते भाऊ. वहिनी, मस्त. क्या बात आहे. हाती भाऊ, अभिनंदन. थँक्यू. पण त्यांच्या सोबत हे बक्षीस शेअर करणार आहेत अय्यर भाऊ आणि बबिताजी. हो ना बापूजी? अरे वा. आणि या बक्षिसात अजूनही काही हिस्सेदार आहेत. तारक भाऊ आणि अंजली वहिनी. आणि या बक्षिसात सोडी भाऊ आणि रोशन वहिनी सोबत हिडे भाऊ आणि माधवी वहिनी. आम्ही पण. आणि माय डिअर भाऊजी आणि माय डिअर ताई पण या बक्षिसाचे हिस्सेदार आहेत. अरे वा वा वा. अरे वा, अरे वा. माझ्या मते संपूर्ण गोकुळधाम सोसायटीज या बक्षिसासाठी पात्र आहे. हे तर तू एकदम बरोबर बोलला सुंदर. पण तू बक्षीस काय देणार आहेस ते तरी सांग. बक्षीस आहे हे गिफ्ट वाउचर्स. अरे वा. टप्पू, हे घे, सगळ्यांमध्ये वाटून टाक. हो मामा, द्या. घे. आण रे आण बाबा टप्पू. अरे भावा सुंदरलाल, तू हे गिफ्ट वाउचर तर दिलंस, पण आम्ही हे वापरायचं तरी कुठे? अरे कार्ड पालटून तर बघा, त्यात दुकानाचं नाव लिहिलंय. दुकानाचं नाव आहे गडा इलेक्ट्रॉनिक्स. अरे भावा सुंदरलाल, तू हे गिफ्ट वाउचर तर दिलंस, पण आम्ही हे वापरायचं तरी कुठे? अरे कार्ड पालटून तर बघा, त्यात दुकानाचं नाव लिहिलंय.
दुकानाचं नाव आहे गडा इलेक्ट्रॉनिक्स. गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खरेदी केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे चक्क 1000ची सूट. वा वा वीरा, मस्त आयडिया. एक मिनिट ही काही चेष्टा आहे? मला विचारल्याशिवाय तू कसं काही नक्की केलंस? काय बोलतोयस तू? हो बापूजी, हे तर चुकीचं आहे ना. यांनी कसं काही ठरवलं मला न विचारता की आपल्या दुकानात जो कोणी खरेदी करेल त्याला 1000 रुपयांचे डिस्काउंट मिळेल? अरे भाऊ, गोकुळधाम सोसायटी मधून जो कोणी आपल्या दुकानात खरेदी करायला येईल त्याला मी 1000 रुपयांचे डिस्काउंट का म्हणून देऊ? अरे त्यांना तर मी भाव टू भाव, ज्या भावात मला मिळालं आहे त्याच भावात देणार. जेठालाल यांचा